धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील एटीएम मशीन मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय। एटीएम मशीनच्या छेडछाडबाबत अलर्ट कॉल आल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम मशीन बाहेर सोडून चोरटे पसार झाले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे 9,69,000 रुपये सुरक्षित आहेत। दोरीच्या सहाय्याने संपूर्ण एटीएम गाडीला बांधून उखडलं होतं। घटनेनंतर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। एटापल्ली शहरालगत असलेल्या नगरपंचायतीच्या मागील भागात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली। कुणाल करमरकर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असताना घराच्या दुसऱ्या खोलीत तयार करण्यात आलेल्या शौच खड्ड्यात एका अनोळखी इसमाचं प्रेत आढळून आले। ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे हे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले। पाहणी दरम्यान शौच खड्ड्यात निर्वस्त्र अवस्थेत एक अनोळखी इसमाचं प्रेत आढळून आलं। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। सध्या पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे आणि त्यांची टीम पुढील तपास करत आहेत। मृत इसमाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। मृत्यूचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। अकोट ग्रामीण पोलिसांनी कापूस चोरी करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे रात्रपाळी अधिकारी वासुदेव ठोसरे हे दर्यापूर मार्गावरील अकोट भाग क्रमांक 2B परिसरात गस्त घालत असताना दुचाकीवर कापसाचं गाठोडं घेऊन जाणारे 2 संशयित इसम आढळून आले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला, त्यामुळे ते न थांबता पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामुळे संशय बळावल्यानं पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली। चौकशीत त्यांनी आपली नावं दीपक गवते आणि राजेश कासदेकर अशी सांगितली। मात्र मध्यरात्री दर्यापूर मार्गावर कापसाचं गाठोडं घेऊन जाण्याबाबत समाधानकारक उत्तरं न दिल्यानं पोलिसांचा संशय अधिक गडद झाला। त्यामुळे दोन्ही इसमांना पुढील चौकशीसाठी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। दरम्यान अब्दुल रफिक यांच्या शेतातून अज्ञात इसमांनी कापूस चोरी केल्याची तक्रार त्यांनी दिली होती। त्यांनी मोटरसायकल आढळलेल्या कापसाच्या गाठोड्याची ओळख पटवून हाच कापूस त्यांच्या शेतातून चोरी गेल्याची खात्री केली। पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी शेतात नेलं आणि त्यांनी चोरीची त्यावेळी कबुली दिली। फिर्यादीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू टिळक नगर भागात सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला। जुन्या व्यवहाराचे पैसे पूर्ण फेडलेले असतानाही केवळ अधिकच्या व्याजाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले। या जीवघेण्या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झालाय। त्याच्या हातावर 15 टाके पडलेत। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली। अभिजित सिंग प्रकाश सिंग हजारी असे या फिर्यादीचं नाव आहे, तर शेखलाल असं आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिजित सिंग प्रकाश सिंग हजारी यांनी आपल्या व्यवसायासाठी 2023 मध्ये आरोपी शेखलाल याच्याकडून 10,40,000 रुपये व्याजाने घेतले होते। हजारी यांनी या रकमेची पूर्ण परतफेड केली असतानाही आरोपी शेख यानं 15 लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी लावून धरली होती आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडलाय। 15 टाके गिर के घर पे आके चाकू हल्ला किए थे क्या? मतलब क्यों करा था? मतलब क्या उसने धमकी भी दी थी क्या? मारने की धमकी होती। ओके पैसे के व्यवहार नहीं झाले। ओके पैसे के व्यवहार की वजह से। क्या नाम है वो सामने वाले? सैयद शेखलाल। अच्छा, जिसने आप पर हमला किया उसका नाम क्या बताया आपने? सैयद शेखलाल। ओके। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं घडलेल्या बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात फरार आरोपीला समृद्धी महामार्गावर अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भर दिवसा गोळीबार करून बंटी जहागीरदार यांना गंभीर जखमी केलं होतं। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणातील फरार असलेले 2 मुख्य आरोपी अरुण शिंगारे आणि रवींद्र निकाळजे यांना अखेर पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अटक केली आहे। कारनं पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नाकाबंदीमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक तपासाच्या आधारे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी आणि कारणांचा सखोल तपास सुरू असून शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। मालाड पोलीस ठाणे हद्दीतील क्लाउड9 हॉस्पिटल समोरील गल्लीतील रोडवरून मोटरसायकल चोरीला गेली होती। फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासादरम्यान मालाड गुन्हे प्रकटीकरण पथकानं वाहन चोरीच्या घटनास्थळी भेट दिली आणि गुन्ह्याच्या घटनास्थळापासून आरोपीनं ज्या दिशेनं वाहन नेलं त्या ठिकाणच्या संलग्न असणारे 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना सदरचा आरोपी प्रथम सुरेंद्र बोम्मा हा गाडी घेऊन मालवणीच्या दिशेने जाताना दिसला। पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकानं 2 दिवस रात्र सतर्कतेनं
तांत्रिक तपास करून आणि खास खबरी यांच्या सतत संपर्कात राहून संशयित इसमावर पाळत ठेवली. 2 दिवसांनी आरोपी त्याच्या राहत्या परिसरात दिसून आल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मागील 5 ते 6 महिन्यात मालाड, जोगेश्वरी, व्हीबी नगर या ठिकाणी अनेक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत मागील 2 महिन्यांपासून परिमंडळ 3 मधील गुन्ह्यातील चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत. परिमंडळ 3 अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यामधील CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे, गुन्हे प्रकटीकरण, सायबर अधिकारी तसंच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी उत्तम आणि भरीव कामगिरी करून एकूण 523 मोबाईल फोन अथक प्रयत्नांनी हस्तगत केलेत. परिमंडळ 3 मधील आगरीपाडा, नागपाडा, भायखळा, ताडदेव, वरळी, नामजोशी मार्ग अशा भागात एकूण 523 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत. या सर्व मोबाईलची अंदाजे किंमत 1,07,21,500 रुपये आणि चोरीला गेलेले सोन्या चांदीचे धातूचे दागिने अंदाजे 40,000 रुपये रोख रक्कम असा अंदाजे 1,08,15,150 रुपये किमतीची मालमत्ता परत करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशान्वये चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी परिमंडळ 4 अंतर्गत विशेष स्वरूपात शोध मोहीम राबवण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत परिमंडळ 4 मधील प्रत्येक पोलीस ठाण्यानं सखोल तपास करून चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन शोधून काढले. या मोहिमेदरम्यान 27 ऑक्टोबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्र तसंच इतर राज्यांमधील पोलीस पथकांच्या मदतीनं एकूण 637 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत. सदर मोबाईल फोनची अंदाजे किंमत 1,08,41,300 रुपये इतकी आहे. शोध मोहिमेत हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल फोन मूळ मालकांना कायदेशीरपणे परत करण्यात आलेत. प्रतीक्षानगरमधून आलो. पहिल्यांदा आधी सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन, मोबाईल बघत असाल तर बघू नका. आधी जे मी बोलतोय ते नीट ऐका. मॅडम, मी सगळ्यांचं मनपूर्वक आधी आभार मानेन, इथे असलेले सर्व पोलीस दलांचं. विशेषतः सगळ्यात पहिली गोष्ट, मी स्वतः अशा कुटुंबातून आलो आहे जिथे पोलीस प्रत्येक आमच्या प्रत्येक म्हणजे पिढीमध्ये एक जण पोलीसमध्ये आहे. म्हणजे माझे काका पोलीसमध्ये होते, माझा भाऊ आता पोलीसमध्ये आहे, वडा TT तिथेच आहेत, संजय परब म्हणून. मला हे सांगायचं आहे की पोलिसाचं जे आयुष्य असतं ते कोणाला माहीत नसतं. तो ज्या पद्धतीने तोही माणूस असतो, त्याचंही आयुष्य असतं. 24 तासांमधले किती आयुष्य, तो किती क्षण स्वतःसाठी जगतो हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे एक आता इथे पण बऱ्याच वेळा मी म्हणतो ना, पेशन्स गेलेले आहे. सर सांगत होते आपले पेशन्स गेलेले आहेत. 30 सेकंदाचं रील थांबून नाही बघू शकत आपण. तर इतका वेळ आमचे टायगर इतकं बोलत होते आणि समजून सांगत होते, अगदी अमोल सावंत सर सुद्धा. तर कोणाला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. मी स्पष्टच सांगतो, म्हणजे आज आपल्याला मोबाईल मिळणार म्हणून आलो आहे. पण आज मला असं वाटतं की कुठेतरी हे इतक्या तत्परतेने काम करत असताना त्यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाची थाप बसलीच पाहिजे. आणि ती आज ते आपण असा विचार करा की आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतोय. आज मोबाईल मिळणं, 1.5 वर्षानंतर मोबाईल मिळणं खरंच खूप सरप्रायझिंग होतं. म्हणजे अपेक्षाच नव्हती आणि खूप छान वाटलं. आणि अर्थात कार्यक्रम जो झाला, आणि विशेषतः मी सरांचं विशेष आभार मानेन, कारण मी स्वतः शिक्षक असून मला कायद्यांमध्ये जे काही बदल झाले आहेत ते नाही माहिती आहे, ते सरांमुळे कळले. म्हणजे BNS जे झालेलं आहे किंवा अगदी सायबर याच्यामधले सुद्धा जे बदल, अगदी माझा डेटा जो गेलेला आहे तो सुद्धा रिकवर होऊ शकतो हे पण मला आज कळलं. कसं होऊ शकेल, होणं न होणं पुढची गोष्ट आहे. पण मला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे की आज पोलीस म्हटल्यानंतर लहान असल्यापासूनच मुलांना धमकी दिली जायची त्यावेळेला की तू आता नाही ऐकलं ना तुला थांब पोलिसांकडे नेऊन देते. म्हणजे पोलीस आले तर घाबरणार, भीती, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ की नको जाऊ, तक्रार करू की नको करू, म्हणजे इथपर्यंत असतं, नको मी नाही जात. पण आज खरं तर म्हणजे माझ्या मनातला तर विश्वास अजून ऑब्व्हियसली त्या कुटुंबातला मी आहेच, पण इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात एक तो विश्वास निर्माण झाला आहे की आपली गेलेली गोष्ट किंवा हरवलेली गोष्ट आपल्या पोलीस खात्यामुळे आपल्याला नक्कीच परत मिळू शकते. म्हणजे मी एक शेवट एवढंच म्हणेन की त्यांना कुठल्या पुरस्काराची गरज नाही. नको मला तो पुरस्कार, नको मला ती प्रशंसा, नको मला पुरस्कार, नको मला ती प्रशंसा, नको मला पुरस्कार, विठ्ठलाने दिले दान, पुरस्कार समाधान, पुरस्कार समाधान. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पण हा फर्स्ट मोबाईल आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्या पहिल्या पेमेंटमध्ये 10,500चा हा मोबाईल घेतला होता
हॉस्पिटलमधून हरवला. अक्षरशः चावी, पॅन कार्ड सगळं काही गेलं. आणि वर्षभराने जेव्हा मला फोन आला तर खरंच वाटलं की पोलीस आपल्यासाठी सतर्क उभे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतीक्षानगरमधून आलो आहे. पहिल्यांदा आधी सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन, मोबाईल बघत असाल तर बघू नका. आधी जे मी बोलतोय ते नीट ऐका. मॅडम, मी सगळ्यांचं मनपूर्वक आधी आभार मानेन, इथे असलेले सर्व पोलीस दलांचं. विशेषतः सगळ्यात पहिली गोष्ट, मी स्वतः अशा कुटुंबातून आलो आहे जिथे पोलीस प्रत्येक आमच्या प्रत्येक म्हणजे पिढीमध्ये एक जण पोलीसमध्ये आहे. म्हणजे माझे काका पोलीसमध्ये होते, माझा भाऊ आता पोलीसमध्ये आहे, वडा टीटी तिथेच आहेत, संजय परब म्हणून. मला हे सांगायचं आहे की पोलिसाचं जे आयुष्य असतं ते कोणाला माहीत नसतं. तो ज्या पद्धतीने तोही माणूस असतो, त्याचंही आयुष्य असतं. 24 तासांमधले किती आयुष्य, तो किती क्षण स्वतःसाठी जगतो हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे एक आता इथे पण बऱ्याच वेळा मी म्हणतो ना, पेशन्स गेलेले आहे. सर सांगत होते आपले पेशन्स गेलेले आहेत. 30 सेकंदाचं रील थांबून नाही बघू शकत आपण. तर इतका वेळ आमचे टायगर इतकं बोलत होते आणि समजून सांगत होते, अगदी अमोल सावंत सर सुद्धा. तर कोणाला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. मी स्पष्टच सांगतो, म्हणजे आज आपल्याला मोबाईल मिळणार म्हणून आलो आहे. पण आज मला असं वाटतं की कुठेतरी हे इतक्या तत्परतेने काम करत असताना त्यांच्या पाठीवर सुद्धा कौतुकाची थाप बसलीच पाहिजे. आणि ती आज ते आपण असा विचार करा की आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतोय. आज मोबाईल मिळणं, 1.5 वर्षानंतर मोबाईल मिळणं खरंच खूप सरप्रायझिंग होतं. म्हणजे अपेक्षाच नव्हती आणि खूप छान वाटलं. आणि अर्थात कार्यक्रम जो झाला, आणि विशेषतः मी सरांचं विशेष आभार मानेन, कारण मी स्वतः शिक्षक असून मला कायद्यांमध्ये जे काही बदल झाले आहेत ते नाही माहिती आहे, ते सरांमुळे कळले. म्हणजे BNS जे झालेलं आहे किंवा अगदी सायबर याच्यामधले सुद्धा जे बदल, अगदी माझा डेटा जो गेलेला आहे तो सुद्धा रिकवर होऊ शकतो हे पण मला आज कळलं. कसं होऊ शकेल, होणं न होणं पुढची गोष्ट आहे. पण मला पुन्हा एकदा तेच सांगायचं आहे की आज पोलीस म्हटल्यानंतर लहान असल्यापासूनच मुलांना धमकी दिली जायची त्यावेळेला की तू आता नाही ऐकलं ना तुला थांब पोलिसांकडे नेऊन देते. म्हणजे पोलीस आले तर घाबरणार, भीती, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ की नको जाऊ, तक्रार करू की नको करू, म्हणजे इथपर्यंत असतं, नको मी नाही जात. पण आज खरं तर म्हणजे माझ्या मनातला तर विश्वास अजून ऑब्व्हियसली त्या कुटुंबातला मी आहेच, पण इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात एक तो विश्वास निर्माण झाला आहे की आपली गेलेली गोष्ट किंवा हरवलेली गोष्ट आपल्या पोलीस खात्यामुळे आपल्याला नक्कीच परत मिळू शकते. म्हणजे मी एक शेवट एवढंच म्हणेन की त्यांना कुठल्या पुरस्काराची गरज नाही. नको मला तो पुरस्कार, नको मला ती प्रशंसा, नको मला पुरस्कार, नको मला ती प्रशंसा, नको मला पुरस्कार, विठ्ठलाने दिले दान, पुरस्कार समाधान, पुरस्कार समाधान. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धारदार शस्त्रानं महिलेची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मृत महिला ही घाटकोपर पूर्व भागात राहत होती. ती वॉकिंगला गेली असताना ती परत घरी आली नाही, त्यामुळे पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिचा शोध घेत असताना KT9 समोरील झुडपात सदर महिलेचा मृतदेह धारदार शस्त्रानं गळा चिरलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यानंतर यातील महिलेचे पती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपआयुक्त परिमंडळ 7 यांच्या मार्गदर्शनाखाली 15 पोलीस तपास पथकं तयार करण्यात आली. या पथकांनी सदर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली, मोबाईल फोन संदर्भात तांत्रिक तपास केला, साक्षीदारांकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली, संबंधितांचे पूर्व इतिहास पडताळले, आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली आणि इतर आवश्यक तपास केला. अशा प्रकारे पोलीस पथकांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या आधारे तपास करून माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीला शोधलं. आरोपी मोहम्मद इरफान याला रायझिंग सिटी इथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशी अंती त्यानं गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आले. यातील मयत महिला हिनं आरोपीच्या पत्नीकडून घेतलेले पैसे परत दिले नाही या गोष्टीचा राग मनात धरून मयत महिलेवर पाळ ठेवून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुंबईतील आगरीपाडा पोलीस ठाणे इथं सुरेश जयस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांचे ओमकार टॉवर 2 येथील राहत्या घरामध्ये अज्ञात आरोपीनं घराच्या बंद दरवाजाचा कळी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील 210 ग्रॅम सोन्याचे दागिने, 450 ग्रॅम चांदीचे दागिने तसंच 3,25,000 रुपये रोख रक्कम अशी एकूण 21,74,000 रुपयांची चोरी केली। नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। गुप्त बातमीदार तांत्रिक माहितीच्या विश्लेषणाअंती आरोपी अरबाज अली मोहसिन अली मलिक उर्फ रेहमान टेकडी याला अटक करण्यात आले। अटक आरोपी विरोधात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक अशा प्रकारचे एकूण 33 गुन्हे दाखल आहेत। आरोपी वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यानं कलम 55 मपोका अन्वये दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हद्दीतून त्याला हद्दपार करण्यात आले। गुन्ह्यातील सोन्याचे दागिने एका सोनारास दिलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर दुसरा आरोपी सोनार अजित चव्हाण याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आले। आरोपीकडून 183.46 ग्रॅम वजनाचे 16,51,140 रुपये किमतीचं सोनं हस्तगत करण्यात आले। नमूद दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आले। सोलापुरात भर दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली। सोलापूर शहरातील राजमुद्रा रेसिडेन्सी इथं माजी नगरसेवक गणेश वानकर यांचे वडील प्रकाश वानकर यांच्या घरात 27 डिसेंबर रोजी चोरी झाली होती। घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीनं सुमारे 15 लाख रुपये चोरले होते। सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून वायफाय राउटर देखील या चोरानं नेला। या प्रकरणाचा तपास करत सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी मोईन दुधेकुला याला तेलंगणामधून अटक करण्यात आले। त्याच्याजवळून रोख 13 लाख, वायफाय राउटर, गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 27/12/2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती। त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती। त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती। सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम, गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या। त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साहेब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे। त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे। असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचा मोठा सायबर फसवणूक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बिहार राज्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली। यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा जन्म मृत्यू निबंधक डॉक्टर सुभाष धोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या CRS सिस्टीममध्ये अवघ्या काही महिन्यात 27,000हून अधिक जन्म नोंदी आणि 7 मृत्यू नोंदी निदर्शनास आल्या। विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायतींची लोकसंख्या ही केवळ 1400 असल्यानं हा प्रकार संशयित ठरला। प्राथमिक तपासात सायबर माध्यमातून बाहेरील राज्यातून बनावट नोंदी केल्याचं स्पष्ट झालंय। तांत्रिक विश्लेषणानंतर तपास पथकानं बिहारमध्ये पोहोचले आणि आदर्श कुमार दुबे याला अटक करण्यात आले। न्यायालयानं त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावले। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कामगिरी करत एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। छत्तीसगड राज्यातील या टोळीनं भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। पोलिसांनी या प्रकरणी 3 तरुण आणि एका तरुणीला अटक केली आहे। त्यांच्याकडून कार आणि रोख रकमेसह 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आशिष भट्टाचार्य, शुभम सोनी, सौरभ बंजारा आणि दीपिका गंगबेर अशी या आरोपींची नावं आहेत। जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये 27 तारीखला 27/12/2025 रोजी मौजा खरबी येथे 22 ते 25 या बायोगटातील 3 मुले व 1 मुलींनी मौजा खरबीमध्ये
जे नॅशनल हायवे 53 आहे याच्यावर एक चेन स्नॅचिंग केली. एक महिलासोबत चेन स्नॅचिंग झाली. याच्यामध्ये एक i20 कारचा वापर झाला होता. या i20 कारचा वर्णन घेऊन भंडारा पोलिसनी याच्यावर तपासणी केली. भंडाऱ्याची लोकल क्राईम ब्रांचची वेगवेगळी टीमनी याच्यावर काम केला आणि एक आंतरराज्यीय टोळी चे 4 लोकांना अरेस्ट केलेला आहे. हा जे 4 लोक आहे आशिष मनोहर भट्टाचार्य छत्तीसगड, शुभम धमतरी सौरभ हा धमतरीचा आणि एक महिला तो सुद्धा धमतरीची आहे. असे 4 लोकांची टोळी उघडकीस आणली. इंटॅरोगेशन दरम्यान त्यांनी आणखी अशी चेन स्नॅचिंग वेगवेगळी ठिकाणी केलेली आहे. तर 2 ठिकाण निष्पन्न झाले आणि तो गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. अशा प्रकारे 3 गुन्हे दाखल करून सुमारास 8,50,000चा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केला आहे. 4ही आरोपी अरेस्ट केले. यांच्यावर BNSचे ऑर्गनाइज्ड क्राईमचे जे सेक्शन आहे ते सेक्शन वाढ करण्याची